पोटाचं काय असतं हे घेणे त्याला नाही पोट तू बेकार. सो गुड मॉर्निंग. आणि आज वर्षातला माझा सगळ्यात आवडीचा दिवस. आज गणेश चतुर्थी आहे आणि आपलं आज दोन्ही युनिटवरती आपलं गणेश आगमनाची मिरवणूक पण आहे. तर पूर्णच मी सगळ्यांना दाखवणार आहे. आज मॅक्सिमम मी बोलणार नाही आहे जास्त, कारण मी मिरवणुकीमध्ये असेल, पण सगळं जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवायचा प्रयत्न करीन. आणि पहिल्यांदा आपल्या युनिट 1ची मिरवणूक असेल, त्याच्यानंतर आपण युनिट 2ला जाऊ, युनिट 2ची मिरवणूक करूयात. सो लेट्स सी पुढे काय काय होतंय, मी सगळं तुम्हाला दाखवेलच. ओके चल. साईडला पण ते नागेश वक्रतुंड महाकाय. सो आपण गेली 3 वर्ष झालं सीतारामवर गणपती साजरा करतोय, गणेशोत्सव साजरा करतोय. आणि 3 वर्ष झालं आपली एकच मूर्ती आहे. तर त्या मूर्तीचं हे शेवटचं वर्ष आहे, 3रं वर्ष. आणि या वर्षी ती मूर्तीचं विसर्जन आहे. तर दरवर्षी आपण त्या मूर्तीला रिपेंट वगैरे पण करतो आणि त्यासाठी आपण आलो होतो. आता मूर्ती घेतलेली आहे, आता आपण मिरवणुकीच्या स्थळी जाणार आहे आणि मग मिरवणूक स्टार्ट होणार.
तुमचं सिव्हिल काम झालं म्हणून नाताला आता ही वाजून आम्ही बघणार. मस्तकी बाळा ते दुनिया चंद्रमावा ही सुरसुरा जय देव जय शिवशंकरा आरती वाळू कर्पूर गौरा जय देव जय कर्पूर गौरा बोलाडी हेवणी शाळा अर्धांगी पार्वती सोमनांच्या माला गौरा जय देव जय देवी दैत्य सागर मंथन वैगेरी रामाजी औषध हरले उदले उदयात गणपती बाप्पा मंगलमूर्ती रूपं देहि जय या उत्सवाबद्दल काय वाटलं? या उत्सवाबद्दल सांगायचं म्हटलं तर आम्ही पण पहिल्यांदाच ह्या परिवारात आलो आहे. म्हणजे येऊन एक 10 महिने होत आले. तर याबद्दल सांगायचं म्हणजे की एकदम आनंदीमय वातावरण आहे आणि एका घरात ते परिवारात असल्यासारखं आहे आपण सर्वजण. की जसं ताईसाहेब सांगतात त्यानुसार एकदम आपल्याला मार्गदर्शन योग्य करतात. भैयासाहेबांचं चांगलं मार्गदर्शन आहे योग्य, की ते आपल्या असं कामगार म्हणून समजत नाहीत एखाद्या कामगाराला. ते घरातलंच एक आपला माणूस आहे या पद्धतीने ते समजावून सांगतात. आपलंच एक आपलाच आहे, आपण कामगार म्हणून इथं काम करत नाही, की आपलं घरातलंच काम आहे, हा माझाच आहे का असं समजून आम्ही काम करतो. काम करायला अतिशय आम्हाला आनंद वाटतो. गणपती बाप्पा 14 वर्षीचं काय उत्सुकता तुम्हाला वाटते सांगा? माझं नाव सोमनाथ शिंदे, मिल विभागाला मिल फिटर म्हणून काम करतो. हे ग्रेड 3 वर्ष पूर्ण झाले, गणेशोत्सव साजरा करतोय आम्ही. अगदी आनंद व्यवस्थित, काय अडचण नाही. तुम्हाला काम करण्यात कशी उत्सुकता? हा काम करण्याची उत्सुकता कशी? पूर्ण वस्तू आहे. आमचे सगळे मित्र परिवारासारखं आहे. म्हणजे या परिवारात आल्यापासनं असं काय कामगार म्हणून किंवा असं काय कुठली वागणूक नाही. त्यामुळं आपलं घरच्या कामासारखं काम आहे. जेवढी जबाबदारी दिली ती आपण पूर्ण पार पाडायची. गणपती बाप्पा मी राहुल बाळकृष्ण बडवे, डिस्टिलरी जनरल मॅनेजर. मार्च 2024मध्ये सीताराम शुगरला मी जॉईन झालो आहे. आणि आपला जो प्रोजेक्ट आहे डिस्टिलरीचा 110 KLPET डिस्टिलरी, त्याचं इरेक्शन चालू आहे. आणि मी आल्यापासून मी बघतो आहे की मी बऱ्याच ऑर्गनायझेशन फिरलो, आपल्या भारतामध्ये पण काम केलं आणि परदेशातही काम केलं. पण सीताराम शुगरमध्ये एका परिवारामध्ये जॉईन झाल्यामुळं आणि आपले सगळ्यांचं स्नेहाचे संबंध आहेत एकमेकांशी. त्यामुळं मला अतिशय काम करतानाही उत्साह येतो ॲक्च्युली. आणि आपण 110 KLPET डिस्टिलरी लवकरच उभा करून कार्यान्वित करणार आहोत. आणि आज गणेशोत्सवाच्या दिवशी सगळे एकत्र आनंदाचं वातावरण आहे. आणि आपण सर्वांनी गणपतीकडे प्रार्थना करूया की लवकरात लवकर आपण आपला आसवणी प्रकल्प कार्यान्वित करून यशस्वी पार पडूया. गणपती बाप्पा राजेंद्र शंकर वायदंडे, मी सिव्हिल इंजिनियर आहे. आणि आज अतिशय उत्साहात 4थ्या वर्षाचं आज आम्ही गणपती अगदी उत्साहाने आणलेला आहे. आणि सर्व कर्मचारी, सर्व अधिकारी आणि आमचे भैयासाहेब अगदी उत्साहात त्यांनी डान्स पण केलेला आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी पण केलेले आहेत. विशेषतः गाजरे साहेबांचा आज डान्स चांगला झालेला आहे. साहेबकर आज तुम्हाला जोड नव्हते आज उद्दिष्ट आगमनाचे 3 वर्ष झाले आम्ही ह्या सीताराम साखर कारखान्यात काम करतोय. जेवढं आमचे वरिष्ठ अधिकारी असतील, भैयासाहेब असतील, GM साहेब असतील, ह्याने आम्हाला कधीच म्हणजे असं एक दुसरापणा कधी केला नाही. आणि आम्हाला कायम
चांगल्या पद्धतीची वागणूक दिली, चांगली शिकवण दिली. आणि मालकांचा उत्साह बघून सर्व कर्मचाऱ्यांना अगदी व्यवस्थित असा म्हणजे उत्साह येतो. तेव्हा असा कुठलाही कर्मचारी असा म्हणजे कुठल्याही दबावाखाली न येता तो अगदी म्हणजे आमचे 450 कामगार आहेत टोटल. एक परिवार असल्यासारखं आम्हाला साहेब सगळी वागणूक मिळते. त्यामुळं गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चांगलं वातावरण चांगलं म्हणजे उत्साह चांगला, सगळ्यांचा उत्साह चांगला आहे. वैयक्तिक आधी मालकापासून उत्साह चांगलाच आहे. त्यामुळं सगळे आमचा विभागच नव्हतं तर पूर्ण कारखान्यातील स्टॉप सगळं आनंदित आहे. स्टार्ट. साहेब तुमचं नाव सांगा पहिलं. मी वैभव नानासाहेब भोसले, सीताराम महाराज कारखाना अकाउंट विभागात काम करतो. आज गणेश चतुर्थीच्या दिवशी सालाप्रमाणे याही दिवशी गणेशाचं आगमन झालेलं आहे. आज वर्षावर्ष या गणेश उत्सवात प्रगतीच होत आहे. गेली 4 वर्ष हा उत्सव मोठ्या थाटामाटात सर्व कामगारांचा उत्स्फूर्त आणि विशेष म्हणजे मॅनेजमेंटचा आणि मॅडमचा आणि भाईसाहेबांचा खूप यात उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. कामगारांच्या आनंदात तेही सहभागी होतात आणि श्रीची पूजा मिरवणूक मोठ्या थाटामाटात होते. आत्ताच श्रीचं आगमन होऊन प्रतिष्ठापना झालेली आहे आणि सालाप्रमाणे सकाळची आरती आणि संध्याकाळची आरती दोन्ही आरतीला सर्व कामगार बंधू, सर्व खाते प्रमुख, सर्व भागातील शेतकरी याला उपस्थित असतात आणि पूजेनंतर प्रसादाचं वाटप मोठ्या थाटामाटात केलेलं आहे. सो आता आम्ही चाललेलो युनिट 2ला. पहिल्या युनिटची मिरवणूक झाली, अतिशय चांगली झाली आणि सगळ्या उत्साहांमध्ये सगळ्यांचा उत्साह मस्त होता. सगळे नाचून बिचून आम्ही गणपतीला बसवलं आणि आता युनिट 2ला चाललोय. कुर्ता विर्ता बदललाय आपण कारण तो सगळा गुलाला नाही झाला होता. हा पण तसंच होणार आहे आता, पण ती थोडासा त्रास होतोय मला त्याच्यामुळं बदलला. आणि आता जातोय आम्ही युनिट 2ला आणि तिथं सगळे वाट बघतायत. गणपती ह्या वर्षी पहिल्यांदा आपण तिथे बसवतोय. युनिट 2चं पण पहिलं वर्ष आहे आणि गणपतीचं पण तिथं पहिलं वर्ष आहे. सोलापुरातलं गणपती आलेला आहे तिथं ऑलरेडी आणि आपण आता चाललोय. सगळे वाट बघतायत आणि तिथं सुद्धा मजा येणार आहे, तुम्हाला दिसेलच. सो लेट्स सी, बघू काय 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 होतंय. चल.
असेल त्या मार्गाने कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करतो. आज गणपतीच्या चरणी आपण एवढी प्रार्थना करूया की येणारा गळीत हंगाम अतिशय चांगल्या पद्धतीने आपण दररोज 4030 आपलं स्वप्न आहे आणि मला खात्री आहे कसल्याही प्रसंगामध्ये सीताराम जर ते करू शकला तर आष्टीमध्ये आपण ते निश्चितचपणे पूर्ण करू शकतो, कदाचित जास्त सुद्धा. भैया साहेबांचा फोटो बघून मलाही आनंद झालाय, पण तसे ते तुमच्या पाठीशी आहेतच, फक्त तुम्ही साथ द्यायला हवी. आणि मला खात्री आहे आणि हा संकल्प घेऊनच आज आपण गणपती बाप्पाच्या समोर बसतोय की आमचं रोज 4000 प्रमाणे कमीत कमी 130 दिवस कृषी होऊ दे आणि मग काय रिकव्हरी निघायची ती निघू दे. केशरयुक्त चंदनं समर्पयामि नानाविधालङ्कारात् गन्धक्षतापुष्पं समर्पयामि हरिद्रा कुङ्कुमं सौभाग्यं समर्पयामि गन्धक्षतापुष्पं समर्पयामि केशरयुक्त चंदनं समर्पयामि नानाविधालङ्कारात् गन्धक्षतापुष्पं समर्पयामि. फूल एक ठेवायचं, अक्षता व्हायच्या, ऋतुकालात भव गन्धक्षतापुष्पं समर्पयामि. अक्षतं समर्पयामि. उभेतोळून नमस्कार करा. धूपं समर्पयामि, दीपं समर्पयामि, धूपं दीपं. याच्या अगोदर एवढं म्हणजे गणेशाचा उत्साह प्रत्येक वर्षी इथं स्थापन केला जातो, पण एवढ्या उत्साहात किंवा एवढ्या दिवसात आतापर्यंत झालेला नव्हता. यासारखा जो म्हणजे ह्या वर्षी जो उत्साह आहे, पाठीमागे उत्साह नव्हता. गणपती हा सण साजरा केला जात होता, म्हणजे स्थापना केली जात होती आणि स्थापना होत होती, विसर्जन होत होतं, पूजा होत होती, पण एवढ्या मोठ्या उत्साहात साजरा केला जात नव्हता. भैयासाहेबाचं योगदान आणि मॅडमचं योगदान तुम्हाला कितपत प्रेरणा देते काम करण्यासाठी? काय 100% प्रेरणा. तसं पाहिलं तर प्रत्येक कारखान्यात म्हणजे आम्ही 3-4 कारखान्यात यापूर्वी काम केलं. पहिलाच या कारखान्यात एवढा सर्व कर्मचाऱ्यांच्या मिसळणारा आणि सगळ्याबरोबर आनंद घेणारा, नाचणारा पहिलाच मालक असेल की आपल्याला एवढा उत्स्फूर्त सर्व कर्मचाऱ्यांना प्रेरित करते ते. आणि त्यांच्यापाशी सर्व कर्मचाऱ्यांची एवढ्या अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं कौतुक केलं जातं. कर्मचाऱ्यांचं त्यांना त्या कारखान्याचा एक घटक आहे असं समजूनच त्यांच्यावर जबाबदारी दिलेली असते आणि सर्वांना मिळून मिसळून घेऊन काम करण्याची ही पद्धत हा सोलापूर जिल्ह्यात व महाराष्ट्रात पहिलाच मालक असेल की सर्व कर्मचाऱ्यांबरोबर ह्या गणपतीचा आनंद व्यक्त करत असणार. तरी तुम्हाला मॅडमचा स्वभाव कसा वाटला? म्हणजे अतिशय घरातल्याप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांबरोबर वागणूक देणाऱ्या आणि सर्वांना समजून घेऊन, सर्वांना बरोबरीने घेऊन त्यांच्या परपंचात म्हणजे स्वतःच्याच परपंचात न पाहता त्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा परपंच सुधारला पाहिजे एवढी त्यांची दूरदृष्टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आहे. आणि कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक सुखदुःखात सामील होऊन त्यांना जरी सुट्ट्या असल्या तरी पगारीच्या सुद्धा म्हणजे सुट्टी दिवशी सुद्धा पगार रोखीत करून त्यांना एवढा गणेश उत्सवा दिवशी एवढी भारी भेट दिली त्याचा ऋण कधीच कर्मचारी विसरणार नाही ते. आणि हा घरातला एक भाग असल्या असा वाटून त्याप्रमाणे काम करतील असं सर्वांच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने मी ग्वाही देतो. आज कशा प्रकारचा उत्साह तुम्हाला? एक नंबर. गेल्या वर्षीपेक्षा डबल म्हणण्यापेक्षा अतिउत्साह कामगाराच्या मनात आहे भैयासाहेबाविषयी. आजचा कार्यक्रम गेल्या वर्षी तुम्ही 3 पटीने चांगला झाला. 3 पटीने 10 पटीने चांगला झालेला आहे. मी बघितल्याप्रमाणे भैयासाहेबाबरोबर प्रेम करणारी मंडळी आम्ही वैयक्तिक भैयासाहेबावर प्रेम करणारी माणसं आहे. हा अतिशय चांगला भैयासाहेबांचा स्वभाव मॅडमचा एक नंबर. आमचे देव आहेत आमचे ते. एकदम चांगला स्वभाव. तुम्हाला आता ही गणपती आपण मंडळ स्थापन केलं, तुम्हाला म्हणजे कसं वाटलं ही का? एकदम छान वाटलं. तुम्हाला आता काम करताना म्हणजे प्रेशरमध्ये काम करता का मन मोकळेपणा काम? दडपण नाही, अडचण नाही, एकदम मनमोकळेपणाने काम आहे. पगार टायमाला आष्टी कारखान्याचा भैयासाहेब आणि ताईसाहेब यांच्या नेतृत्वाखाली एक नंबर आमचा उत्साह गणेश उत्सवाचा एक नंबर कार्यक्रम साजरा झाला आमचा. हां, आणि सर्व कामगारांनी आम्हाला सहकार्य दिलं आणि चेअरमन साहेबांनी, भैयासाहेब आणि ताईसाहेबांनी आम्हाला भरपूर सहकार्य दिले. उत्साहात एक नंबर गणपती साजरा
पार पाडलं. आम्ही बी बघितलंय साहेब की आमच्या तिथले खर्डीपेक्षा इथं भैयासाहेबांवर प्रेम करणारी मंडळी जास्त आहे. आमच्याकडे भैयासाहेबांनी साथ दिली भरपूर ना आम्हाला. होय. भैयासाहेबांनी आम्हाला कारखान्याच्या कामगारांना भरपूर साथ दिली म्हणून आम्हाला जल्लोष होते त्यांच्याबद्दल. त्यांनी शब्द टाकला का आम्ही लगेच पाहून तो काय असेल ते कार्यक्रम चालू करतो. भैयासाहेबांच्या मॅडमच्या ह्याच्यात स्वभावात कसं वाटते? एक नंबर आहे. भैयासाहेब एक नंबर स्वभाव आहे आणि मॅडमचा बी एक नंबर. घरच्यासारखं आम्हाला संबंधित करते, असं काय नाही. जसं आपल्याच घरची आहे ती असं समजून आम्हाला सगळ्याला सहकारी भूमिका त्याची भरपूर. त्याच्यामुळे आम्हाला घरचे ते सारखेच वाटतात ना. त्याची बोलण्याची भाषा तशी एक नंबर आहे. बरोबर. त्याच्यामुळे आम्हाला सर्वांना एक नंबर वाटतं. ते घरासारखं आमचं नेतृत्व असतं असं आम्हाला कामगारांना सगळ्याला असं वाटतं. कामाच्या बाबतीत तुम्हाला काय अडचण साहेब? काय नाही अडचण. कधीही आम्हाला त्रास दिला नाही. कधी कुठल्या अधिकाऱ्याचा त्रास नाही, मॅडमचा त्रास नाही, भैयासाहेबांचा नाही. आल्यानंतर आदर सन्मानानं आम्हाला बोलून आमच्याशी व्यक्तित्व करतात. काय अडचण असेल तर आम्हाला बोला म्हणते. ते ती सुद्धा आमचा प्रश्न सॉल्व करतात. कारखान्यात सर्व कामगारांना सहकार्य करण्याची भूमिका त्यांची भरपूर भरपूर उत्साह आहे. ओके. भैयासाहेबांनी मॅडमच्या नेतृत्वाखाली काम करायला ओके. मस्त वाटतंय. बरं फ्रेंडली स्वभाव भैयासाहेबांचा, मॅडमचा, बरं सरांचा, ओके. सगळे एकदम व्यवस्थित आहे. काहीच अडचण नाही. बाकीच्या कामाच्या बाबतीत काय तुम्हाला अडचण वगैरे काय साहेब? बाकीच्या बाबतीत काहीच अडचण जसे घरी वापरून मिळते तशी इथे वापरून मिळते आम्हाला. भैया तुला कसं वाटतंय? आजपर्यंत ह्या कारखान्यात असा गणपती सण कधीच झाला नाही. पहिल्यांदा असा सण झाला आहे. डॉल्बी, हलग्या, एकदम जोशमध्ये. आजपर्यंत इथं कधीच असं झालं नाही. एक नंबर कार्यक्रम झाला. आमच्यात बी बघण्यात आले की भैयासाहेबावर प्रेम करणारी मंडळी इथं सगळ्यात जास्त आहे. जास्त भैयासाहेबांचं इथल्या लोकांवर एवढं प्रेम आहे, त्यापेक्षा इथल्या लोकांवर भैयासाहेबांवर जास्त प्रेम आहे. आज या ठिकाणी आष्टी शुगर मी माझ्या शेती खात्यात जसं कारकिर्दीत सर्व्हिस केली एक 18 वर्षे, त्यात प्रथम इतका मोठा उत्साह आष्टी शुगर या कारखाने मान्य आपल्या कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्री माननीय गायकवाड मॅडम व सुयोग भैयासाहेब यांच्या हस्ते अतिशय चांगला आणि उत्साहात असा पहिलाच कार्यक्रम, आगमनाच्या वेळी हा पहिलाच कार्यक्रम होतो. बऱ्याच कारखान्यात सर्व्हिस केली, त्या ठिकाणी अतिशय उत्साहाचा कार्यक्रम शेवटी गणपती घालवताना करतात. पण परंतु ह्या कारखान्यात यावर्षी प्रथमच असा उपक्रम बघायला मिळाला. एक तर आपल्या महाराष्ट्रात कारखान्याच्या मुख्य चेअरमन महिला आहेत पहिल्याच, आणि आम्हाला काम करायची संधी मिळाली त्याबद्दल शेतीवाली होतं त्यांचं धन्यवाद मानतो. आणि एक महिला असून सुद्धा अतिशय प्रेरणादायी काम करतात, हे कौतुकास्पद आहे. तसेच आमचे मार्गदर्शक भाईसाहेब हे तर आमच्यासोबत असतात प्रत्येक म्हणजे युनिट आम्हाला जी काय अडचणी असतील ते सर्वानुमताने विचारपूर्वक सहानुभूतीपूर्वक आम्हाला वागणूक देतात. काय आष्टी कारखाना आष्टी या कारखान्यामार्फत सर्व कामगार व चेअरमन आदरणीय मॅडम व भैयासाहेब यांनी आम्हाला पहिल्यांदा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आणि स्थापन करण्यासाठी परवानगी दिली. त्याबद्दल ॲज अ जनरल मॅनेजर म्हणून दोघांचे मी मनापासून आभारी आहे. काही बरेच कारखान्यामध्ये मी काम केलेलं आहे, परंतु स्वतः चेअरमन या गणेशोत्सवामध्ये असं कुठं सहभागी झालेलं मला कुठं दिसलेलं नाही. आणि सहभागी म्हणजे असं लांबून नाही, तर ती स्वतः त्यात इन्क्लूड होऊन त्याचा पूर्ण आस्वाद घेऊन, त्यामुळं सर्व कामगारांनी याचा आस्वाद घेतला आणि शेवटपर्यंत उत्साह सर्व कामगारांमध्ये राहिला. आणि असाच उत्साह कारखाना चालवण्यासाठी सुद्धा राहणार आहे. कारण का आम्ही शेती खात्याचं नियोजन पूर्णपणे आमचं झालेलं आहे. 225 वाहनं यांना 2 हप्ते आमचे दिलेले 3 लाख अधिक 1 लाखाचा हप्ता बँकेमध्ये गेलेला आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये असं कुठलाही कारखाना नाही, परंतु आष्टी कारखान्यानं हा एकमेव कारखाना आहे. केवळ मॅडम आणि भैयासाहेबाच्या नियोजनामुळं हे त्यांचे पैसे गेलेले आहेत. दुसरी गोष्ट, सर्व मानवाच्या रुजावती झालेल्या आहेत. आमचा ऊस गेटवरती आहे, त्यामुळं ते लोक ऊस घालायला उत्सुक आहेत. आतील भाग इंजिनिअरिंग मॅन्युफॅक्चरिंगचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये आम्ही रोज 4000 क्रशिंग करून 1,50,000 कोजेनरीची युनिट एक्सपोर्ट करून 11.5 रिकव्हरी ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी शेती खात्यानं सुद्धा परिपक्व ऊस देण्यासाठी त्यांनी कंबर कसलेली आहे. सर्व शेती खात्याचा स्टाफ यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या पद्धतीनं ती ऊससुद्धा परिपक्व दिल्यामुळं आपला 0.5 इतर कारखान्यापेक्षा 0.5 रिकव्हरी जास्त राहील, एवढी मी सर्व कामगाराच्या वतीनं
आणि मॅडम आणि भैयासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक नंबर कारखाना चालू हो. सोलापूर जिल्ह्यामध्ये आष्टी कारखान्याचं नाव होईल, 100% होईल. ज्याप्रमाणे सीतारामचं आहे त्याचप्रमाणे आष्टी कारखान्याचं नाव. परंतु सर्व कामगारांना मी एक विनंती करतो की मॅडम रोजची रोज अपडेट घेत आहेत आणि काम व्यवस्थित चालू आहे म्हणून मॅडम इकडे येत नाहीत. आणि भैयासाहेब अप टू डेट जे काय मंगळवार, गुरुवार आणि शनिवार हे 3 दिवस रेग्युलरली येत आहेत आणि इथलं पण अपडेट करत आहेत. दुसरी गोष्ट, आतील कामं जवळजवळ आमचे 70 ते 75% कामं पूर्ण झालेले आहेत. ह्या महिना अखेरला आमचं ट्रायल चालू होतील. ऑलरेडी ट्रायल चालू झालेले आहेत. ह्या महिना अखेरला वॉटर टेस्टिंग पूर्ण होईल आणि प्लॅन्ट सप्टेंबर अखेर हा आष्टी युनिट पूर्ण रेडी होईल. यात कसलीही शंका नाही. बॉयलरचं हायड्रोलिक आमचं डिपार्टमेंटली पूर्ण झालेलं आहे. मिलचे फक्त 4 रोलर बसवायचे राहिलेले आहेत. केन कॅरियर जवळजवळ फिट झालेला आहे. MBC एलिव्हेटर वगैरे पूर्ण झालेला आहे. किरकोळ गोष्टी राहिली ती ह्या 20 दिवसामध्ये कुठलंही काम अपूर्ण राहणार नाही. आमचं काम सर्व टीम तर्फे सर्व तरुण टीम आहे आणि मनापासून काम करत आहेत. असं कोण म्हणत नाही की बाबा माझं हे काम नाही. माझं कुठलंही काम असेल, एलिव्हेटरचं काम असेल तर तो बॉयलिंगचा फिटरला होतं ते मनापासून काम करतो आहे. त्यामुळे त्यामध्ये कुठलीही जे मॅडम सांगतील किंवा मॅनेजमेंट सांगेल त्या तारखेच्या अगोदर 15 दिवस आम्ही प्लॅन चालू करणार आहोत. सीताराम महाराज युनिट नंबर 1 बद्दल तिथं मी जे काय काम चालू आहे, फार मोठं एक्सपान्शनचं काम चालू आहे आणि हे फार डेअरिंगनं काम केलेलं आहे मॅडमने. सोलापूर जिल्ह्यामध्ये हे असं काम फक्त सीताराम महाराजाचंच चालू आहे. यावर्षी एकाही कारखान्याने एक्सपान्शन घेतलेलं नाही. सीताराम महाराजाचंच फक्त एक्सपान्शन चालू आहे आणि तीही वेळेत चालू होण्याच्या दृष्टीनं जनरल मॅनेजर हनुमंत पाटील साहेब आणि रोंगे साहेब तो नात कष्ट करत आहेत आणि त्यांची सर्व टीम आणि भैयासाहेब आणि मॅडमचं यांचं सुद्धा फार मोठं तिथं रोजच्या रोज अपडेट काम चालू आहे. धन्यवाद. सो तर आता तुम्ही माझं तोंड बघू शकता आणि ह्याचं पण बघू शकता. असा विषय नाही आहे. आम्ही दोघं पण आंघोळ केलेली आहे आम्ही दोघांनी पण 2 वेळेस. आज माझी आंघोळ जर 3 वेळेस झाली तरी सुद्धा कलर नाही निघाला. त्या मिरवणुकीनंतर थोडा निघाला होता पण ह्या मिरवणुकीनंतर तर काहीच नाही निघाला. काळा भंगार दिसतोय मी सध्याला. आणि ठीक आहे असो, पण दोन्ही कारखान्याच्या मिरवणूक झालेल्या आहेत दोन्ही युनिट्सच्या. आणि आष्टीची युनिट नंबर 2 जी मिरवणूक होती ती फर्स्ट टाईम होती. बट मुलं इतकी खुश झाली की म्हणजे ते म्हणले मला स्वतःहून की ओव्हरवेल्मिंग, इट वॉज ओव्हरवेल्मिंग फॉर मी ऑल्सो, की ते म्हणले की असं कधीच झालं नाही. आणि मी स्वतः पण त्यांच्यासोबत नाचायला होतो त्यामुळे त्यांना जास्त म्हणजे आनंद त्याचा घेता पण आला आणि स्वतः पण केला आणि त्यांना आनंद पण झाला. सीतारामचं तर काय बोलायची विषयच नाही युनिट नंबर 1चं, कारण ते 3 वर्ष झालं आपण मिरवणूक करतोय. ह्या वर्षी 4थं वर्ष होतं आणि तिथं पण प्राणप्रतिष्ठापना गणपतीची झालेली आहे. आणि तिथली मुलं तर दरवर्षीच गोंधळ घालतात, मस्तपैकी मजा करतात आणि शिस्तीत. दोन्हीही युनिटच्या मिरवणुका ह्या शिस्तीत झालेल्या आहेत. कोणालाही दुखापत, इजा किंवा रोड ब्लॉकिंग वगैरे नाही झालेलं. ते हेच मी सांगायचा प्रयत्न करतो की इट वॉज ओव्हरवेल्मिंग फॉर मी ऑल्सो, बिकॉज आपण ह्या गावामध्ये एक पाहुणे म्हणून आलेलो आहे आणि त्यांनी सगळ्यांनी आपल्याला ॲक्सेप्टसुद्धा केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे ॲक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे मला खांद्यावर वगैरे घेऊन नाचलं. आता 3 वर्ष झालं सीतारामची वरची मुलं करतायत आणि सीताराममध्ये सुद्धा आम्ही जेव्हा पहिल्यांदा गेलो होतो खर्डीमध्ये तेव्हा सुद्धा त्यांनी एक पाहुणे म्हणून गेलो होतो पण त्यांनी घरच्यांसारखं आपलं स्वागत केलं. इथे सुद्धा घरच्यांसारखं आपलं स्वागत झालेलं आहे. तर खूप छान वाटतं असं लोक जेव्हा तुम्हाला ॲक्सेप्ट करतात, तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात, तुमच्या जवळ येऊ पाहतात की बाबा फोटो काढण्यासाठी. हे खूप छान वाटतं नवीन शहरांमध्ये. आता सीतारामची तर आहेच सवय. बट ओव्हरऑल इट वॉज गुड, इट वॉज ग्रेट एक्सपिरियन्स. आणि तुम्हाला सर्वांनाही गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. सो सिया, सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा अजून एकदा. ओके, बाय.